फसवणूक करून जीवे ठार मारण्याची धमकी शंकर हंद्राळे यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव। फक्त साहेब म्हणून काम करायचं आणि आम्ही सांगेल ते काम करायचं, तुला महिन्याकाठी 30,000 रुपये पगार देऊ असं सांगून शंकर बसन्ना हंद्राळे यांची तसेच शंकर हंद्राळे यांच्या मार्फत इतर ग्राहकांची लोन माफ करून देतो म्हणून प्रभाकर घोडके, अंबादास घोडके, यल्लप्पा पुजारी, राजकुमार खुणे, अंबादास हगरे यांनी आर्थिक फसवणूक करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शंकर बसन्ना हंद्राळे यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले। या प्रकरणासंदर्भात शंकर हंद्राळे यांनी विश्वमत न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। माझे नाव शंकर बसन्ना हंद्राळे आहे, सुलेर जवळीचं लोक आहे आणि प्रभाकर घोडके, राजकुमार खुणे, अंबादास हगरे, अंबादास घोडके मेन आरोपी मेन केलेला लोक अंबादास हगरे, अंबादास घोडके हे सगळे लोक यांनी देऊन मला फोन करून रोज धमकी देते, एवढं पैसे दे नाहीतर तुला सोडत नाही। हिच्या लोकांमुळं मला जीवाला धोका आहे। मी एक महिना झाले घरदार सोडून बाहेर फिरतो, शेताकडे जात नाही आहे, रात्री दिवसा इथं कुठं बी फिरतो मी। हिच्यामुळं पहिलाच तक्रार केला होता मी पोलीस ठाण्याला आणि SP साहेबाला अर्ज बी दिला होता। आणि हे काय म्हणले मी 2 दिवस बाहेर नाही, माझ्याकडे मोबाईल नव्हता, माझ्याकडे घरच्याला मी फोन केला होता। घरचं काय म्हणले, आता असं स्वामी साहेब आलेला आहे, माझं तर सही घेऊन गेले, तू बी सही करा, ह्यांच्यावर गुन्हा दाखल करतो म्हणून असं मला घरच्यांनी सांगितले होता। आणि मी रात्री 2 वाजता अक्कलकोटला गेलेला होता आणि रिटर्न काय म्हणले सोलापूरला आसला चौकाला जावा, तिथं सही करा असं म्हणून सांगितलं होतं। इथं आल्यावर एक माणूस होता, यांनी काय वाचून सांगितलं नाही मला, मी वाचलं नाही, मला वाचायला शाळा शिकलं नाही आहे। आणि हिने सही कर म्हणले, अंगठा केलो असं कागदावर अंगठा केलो, याला काय केलं नाही। हिने रोज मला आतापासून 1 महिना झाले अजून रोज फोन करून मला धमकी द्यायला लागली, तुला जीव मारायचं धमकी देते यांनी, तुला एवढं नाही पैसे नाही दिले तर तुला जीव मारतो म्हणून धमकी द्यायला लागली। कशाचे पैसे? ट्रॅक्टरसाठी यांनी काय केलं मला माहिती नाही सर, ट्रॅक्टरचा असं पैसे तू घेतलेला आहे असं म्हणून बोलून मला धमकी देते, बाकी काय नाहीये। आणि हिने काय म्हणते, एवढा लोकांना पैसे नाही दिला तुला खलास करतो असं म्हणून धमकी देते मला। 10-12 लोकांकडे नंबर देते, सगळं फोन करते लोक, ते एवढा पैसे घेतला का यांच्याकडून असं म्हणून धमकी द्यायला लागला मला। मी काय म्हणलो, मला मी घेतलं नाहीये, मी मला शोरूमला इकडं जाऊन फसून केलेलं आहे असं म्हणून मी साहेबाला मी सांगितलो, आत्ता बी अर्ज दिलो। मी काय मला एवढा आहे की विनंती आहे की मला न्याय मिळाला पाहिजे। माझं नाव प्रीती शंकर हंद्राळे आहे। माझ्या पतीला यांनी पैशाची हमी दाखवून घेऊन जायचे, शेतात काम करायला लावायचे, घेऊन जायचे। अजून आता मारायची धमकी द्यायला लागले, घरी येऊन मला शिवेगाळ करायला लागले त्यांनी। अजून तुझा नवरा कुठे आहे सांग, त्याला उचलून घेऊन जातो, त्याला मारतो करून म्हणायला लागले। तर तुम्ही पोलिसात तक्रार नाही दिली का? आम्ही पोलिसात तक्रार दिली आहे, पण पोलिसांचा मला फोन आलता, मी अक्कलकोटला जाऊन आली, पण तिथे स्वामी साहेब आहे, त्यांनी माझं काय ऐकलं नाही। त्यांनी तुझ्या नवऱ्याला घेऊन ये म्हणजे मी म्हणली माझा नवरा 1 महिना झाला घरी नाहीये म्हणतात, तुझ्या नवऱ्याला घेऊन ये म्हणले। तर मी परत घरी आली, दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी म्हणले की तुझा नवरा कुठे आहे करून जोराजोरीने बोलत होते त्यांनी। ती लोक कुठले येते? अक्कलकोट पोलीस ठाण्याचे होते त्यांनी। नाही, तुमच्या पतीला जी बोलते ती त्या लोकांचे नाव काय? ते स्वामी पोलीस करून एक नाव होतं त्यांचं, एकाच माहिती आहे। आणि तुमच्या पतीला कोणापासून धोका आहे? जवळचे लोक आहेत, प्रभाकर घोडके, अंबादास हगरे, अंबादास घोडके, यल्लप्पा पुजारी, अजून राजकुमार खुणे। कशासाठी? पैसे दे, तुझ्या नवऱ्याला उचलून घेऊन जातो, तुझ्या नवऱ्याला जीव मारतो असं म्हणतात। कशाचे पैसे? तुझ्या नवऱ्याने आमच्याकडून पैसे एवढे घेतले, एवढे द्यायला सांग म्हणतात त्यांनी। तुमच्या नवऱ्याने पैसे घेतलेत का त्यांच्याकडून? नाही, त्यांना 30,000 रुपये तुला कामाला ये, आमच्याकडे 30,000 रुपये देतो करून त्यांना घेऊन जायचे। त्यांनी आमच्या शेतात काम करून त्यांना घेऊन जायचे, मी नको म्हणायचे तरी ऐकायचे नाही त्यांनी।